बघा बाल्यामामाचं पहिलं नाव लिहिलं इकडे सुरेश म्हात्रे. बघा गाईस आपल्या आगरी माणसाचं नाव सगळ्यात पहिला लिहिलं इकडे एकविऱ्याला. बघा दर्शन घ्या आमच्यासोबत तुम्ही पण. गाईस स्वागत आहे तुमचं आपल्या अक्काच्या आगरी कोली श्रवण पाटील ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवर. तर गाईस फायनली आम्ही आज चाललो आहे एकविरा. भरत नानाच्या जोडीला चाललो आहे. म्हणजे भरत नानानेच सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. जेवणापासून विला बुकिंग करण्यापर्यंत सगळं भरत नानाने प्लॅन केलेलं आहे. अजून जोडीला आहेत मेंबर्स, फॅमिली मेंबर्सच आहेत सगळे. आता निघल्यावर तुम्हाला बघायला मिळतीलच. चला ब्लॉग कंटिन्यू करूया. चला गाईस आता निघतो. आता जाऊन कालोख होईल. सो वस्तीला राहायचं आहे. डायरेक्ट सकाळी लवकर उठून दर्शनाला. तसं मला आज संडे आहे, आज गर्दी असती खूप. गेलो असतो तर. बघा एक गाडी नानाने इकडे पाठवली आमच्यासाठी. बॅगे बिगे भरून घेतो बरोबर. नाना आल्या तिकडेच. हा चालली घरी आता. बाबूची सगळी भेट घेत आहेत. मामाने काल येवाचं तर नाही वस्तीला एक दिवस. हे बघा कुत्र्याची पिल्ली झाल्यात. कोणाला पाहिजे असेल तर सांगा. एक खाली आहे बघा. मम्मीसोबत बसली. या गाडीत आम्ही अगोदर बसलेलो. पावणीला जेव्हा एकविऱ्याला नेलेलं तेव्हा भरत नानांनी आम्हाला याच गाडीत पाठवलेला. ती बघा ती एक गाडी आहे टवेरा. टिकू दादा पण येतोय, स्वरूप दादा पण आहे, सगळे आहेत. आज आम्ही थांबलोय उडुपी जवळ चाय प्यायला. संध्याकाळचा नाश्ता. आता वाजल्याच संध्याकाळचे 5:30. बाबू बघा बाबू सगळे आहे तिकडे. भरत नाना. आम्ही बसतोय आता AC सेक्शनमध्ये. सगळे येत आहे तिकडे बसायला. आता कॉलेज बघितला मी नाही. कॉलेज बघितला तुझा मी नाही. भारी कॉलेज होता. कॉलेज आवडला मला तुझा. पैसा पण जाम घेतात रे. दोघांना चष्मा भारी लागला पण आजच्या दिवशी चष्मा माझा खरा यांचा. हा टँगे 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 बोलते का आता. टँगे टँगे ओय बघू दाखव. मस्त आहे. हे कला लावले मला समजलं तुम्ही. कवडा पण मोबाईल बघू शकता मग तुम्ही ना. लाव ना लाव ना. मस्त मस्त. नाचून दाखव. वडापाव आलेले आहेत. आता पावभाजी यायची बाकी आहे. अजून चाय. चाय आणलेला आहे गाईस. भाजी पण आली आता. आता पावभाजी खाऊ. पावभाजी घ्या. ही बघ नुसता पाव खाते. नाश्ता झाला आमचा. आता निघतो पुढच्या प्रवासासाठी. आता पुढचा प्रवास उडुपीतून एकविरा. फोटोशूट चालू आहे. केवढं काढला नक्की. एवढं वेळ लागते फोटो काढायला. काय माहिती आयफोनवाला एवढा टाइम लागते फोटो काढायला. क्वालिटी बघ. क्वालिटी बघ तुझ्या फोन पेक्षा. क्वालिटी बघ फोटोची. बघ बघ. बघा टोटल 3 गाड्या. एक ते साईडला टॉवर उभे आहे.
आम्ही फायनली रिद्धी सिद्धी फार्म हाऊसमध्ये. मधीत खूप ट्रॅफिक होती घाटावर, फायनली पोचलो. तरी एक गाडी यायची बाकी आहे टवेरा. हे बघा फार्म हाऊस, लाईनशीर इकडे घर आहेत. सगळी अगोदर पण आलेली लोक, पण मी नव्हतो आलेलो, मम्मी आलेली यांच्या जोडीला. चला आता मी पण बघून घेतो कसा आहे फार्म हाऊस. याला तर माहिती आहे कसं आहे. मागच्या साईडला स्विमिंग पूल आहे. भाऊ बघा, भुवंश ना, भुवंश. चला बघूया. इथे बसू शकतो, इथे पण बसू शकते. सिटिंग एरिया आहे इकडे. इकडे गार्डन आहे, गार्डन आहे, बरंच मोठं आहे गार्डन. गार्डन आहे. स्विमिंग पूल कुठे आहे? स्विमिंग पूल घराच्या आतमध्ये आहे. आतमध्ये आहे? मला वाटलं मागे आहे. घराच्या आतमध्येच आहे. बाबा, म्हणजे काच लागली. फ्लॅश लावले तरी बघ कोणा कालो काय कालो काय दिसणार नाही नंतर. काय रे, आपल्या अगोदर कोणतरी गेलाय वाटते. हा आयुषी बघा, आपल्या अगोदर कोण गेलाय वाटते. हे बघा इकडे आहे फार्म हाऊस. अरे काय दिसत नाही, लाईट लावा लागेल मोठा. मम्मीला पण सांगितले फ्लॅश लाईट मारायला. एवढा कालो काय, लाईट बहुतेक असेल इकडे, नंतर चालू करायला लागेल. पवाल का तुम्ही नक्की? थंडी जाम लागते. तरी एवढी थंडी नाही आता. दगडाचं केलं बघा, दगडाचं सगळं केलं इकडे. हे बघा, कालो का दिसत नसेल तुम्हाला. तिला कसं आहे बघूया आता, बघायला मिळालं आपल्याला. बघा हा लिव्हिंग रूम. पायऱ्या बघा, वरती एकच रूम आहे. एकच रूम आहे वरती. स्विमिंग पूल आता बघितला ना 80. हा इकडून दिसते बघा, इकडून दिसते नीट स्विमिंग पूल अख्खा. बघा एक रूम, सगळं सेम सेमच असतील ना रूम. वरती थोडा फक्त वेगळा आहे रूम. चला आता वरती जाऊन बघतो, वरती बघूया कसा रूम आहे. चला जाऊया वरती. गोल 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 शिड्या आहेत. बाबा इकडून खिडकी आहे डायरेक्ट. बेड डायरेक्ट मधीतच आहे, सर्कल वाटते बेड. मस्त. हे बघा इकडे बाथटब आहे. एवढा मोठा 4 जणांचा, 4 जण काय एकत्र आंघोळ करतील. एकदम मस्त आहे. अलमाऱ्या प्रत्येक रूम मध्ये मोठे मोठे अलमाऱ्या आहेत. जेवढा पाहिजे तेवढा सामान ठेवू शकता आपण. AC बीसी सगळं आपलं टकाटक आहे. चला बघूया आता TV लावतायत. वायफाय पण आहे. आम्ही हे कोण साईड वाले का? गाईस इकडे गार्डन मध्ये पाळणे बघा, 101 पाळणे, एकदम मोठे मोठे जत्रेत असतात तसे आहेत. हे बघा, याच्यावर मोठी माणसं पण बसू शकते, एवढं मोठं आहे. त्या साईडला पण काहीतरी आहे, त्याच्यात किती 7-8 माणसं बसतील लटकून. बाकी हे सगळं छोटे मुलांचे पाळणे आहेत. स्लाइड आहे, परत इकडे परत पाळणं आहे. हे सगळं तेव्हा इकडे मोठा पाळणा आहे. साईडला पण विलास आहेत सगळे लाईन शेअर. इकडे याच्यात पण सगळे स्विमिंग पूल सगळं आहे.
कुठेतरी सांगतात का मोठा स्विमिंग पूल आहे, तो पण बघू थोड्या वेळात आपण. बघा जेवणाचा टेम्पो आता आला. गाईस आम्ही आता आलोय दुसऱ्या गार्डनमध्ये आणि हा गार्डन एकदम मधोमध आहे. पूर्ण असे विलाचे मधीत आहे गार्डन. आणि त्या साईडला सगळे विला दिसतात इकडून. बघा इकडे फक्त सिटिंग एरिया आहे. बघा इकडे फोटो पण काढू शकता मस्त बटरफ्लाय वाली आहे. दादा ह्याच्यावर चढून बघ. इकडे बघा स्विमिंग पूल पण आहे. यो का मोठा तो स्विमिंग पूल. हा यो मोठावाला स्विमिंग पूल आहे. आणि इकडे सगळीकडे विलास आहेत गोल गोल. जातोय बघा थंड आहे ना. मग आम्ही काय इंग्लिश सांगत होतो का. बेबी पूल मध्येच राहा मग. सकाळपर्यंत रे आकाडशील बर्फ होईल. पहिला आम्ही आलो ना इथे मला वाटलं एवढाच आहे एवढा उडी मारली एवढा आतमध्ये गेलो डायरेक्ट. तू बंद कर टेस्टिंग करायला लावलेलं कर ना मग टेस्टिंग. बघा सगळं सामान उतरवायला लावलाय टेम्पो मधून. थोडा सामान आहे. चल श्रवण दादा थांब थांब. जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे. इकडे स्टॉक आहे पूर्ण पार्टी करायचा. बघा स्वरूप दादा पोहून आलाय आता कापते नुसता. बघा इकडून नीट दाखवते तुम्हाला स्विमिंग पूल हवाला मोठा. आताच कोणतरी पोहून गेलाय वाटते. माखलेला दिसतंय. हदूल पाणी झालंय अख्खा. हा बेबी पूल. याच्यातून वाटते शावर येते पाणी निघते डायरेक्ट. दोन्ही साईडला आहे. इकडे पण बघा सिटिंग एरिया आहे. मस्त बसून पार्टी करू शकतो. वरती पण आहेत शिडीवरून जायचं वरती सेम तसंच आहे. हा बघा बॅनर बनवलाय रिद्धी सिद्धी बिल्डर आहेत वाटते. सिद्धी बिल्डर. बघा तुम्हाला माहिती नसेल पण भरत नाना पण चांगलं जेवण बनवतो. या साईडला चिकन आहे. चिकन ठेवले या साईडला. डाळ बनवून झाली. बावरची फास आहे आमचा. खोबरं बुजायला लागले नाना. बघा आता सगळं लाईट चालू केलं तर एकदम मस्त दिसतंय स्विमिंग पूल. पूर्ण हे दगडाशी हे केलेलं आहे स्कल्प्टेड. हे बघा पूर्ण हे दगडच आहे. इकडून पाणी पडतं. हे शावर आहे इकडे. इकडे बसून मस्त फोटो बिटो काढतात पोरं. आता पोहायची कोणची हिंमतच नाही होत. थंडी लागते जाम. बघा कसं दगडाचं केलं पूर्ण. हे आयुष्य तिकडून. हे बघा हे बघा हे पाला तर वेगळाच आहे. याचा झोला बघा कसा आहे. क्लिक करून दाखव. इकडे आयुष्य बसले. जाम मज्जा येते. किती आणि टोटल 7-8 असतील. 1 2 3. हे बघा पार्टी करायसाठी टेबल मांडलेत. जोरदार पार्टी होणार आहे. साऊंड पण आणलेत. कोलबी बनवायला लावले. दाखविलं ते दाखविलं कोलब्या ठेवल्या. कोलबीची साईज बघा. इसमें क्या है. इकडं मटन. एक सूचना आहे.
गाडी सध्याच्या नंबरची गाडी कृपया करून रस्त्यातून थोडी बाजूला खाली की आपल्या सावकाश येते. म्हणतो भेटल जेव्हा मी पुण्यात मला हमारे अभी तक ऐसा हुआ
जेला तवानी नको शायरी जेला पुढचे महिन्यात पगार हो तवानी नको शायरी जेला तवानी नको शायरी जेला बसबाय मुंबईला झालं काय मला तरी न्याल काय बसबाय मुंबईला तरी न्याल काय धोतर घेऊन द्याल काय मला तरी न्याल काय धोतर घेऊन द्याल काय धोतर नेसून मला वाराला न्याल काय धोतर नेसून मला वाराला लग्नाला चला लग्नाला लीनाचे वरणाला चला लग्नाला लीनाचे वरणाला. चला गाईस पार्टी झालेली आहे आमची. आता भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी लवकर उठायला लागेल. डोंगर चढायचा आहे, देवीचं दर्शन करायचं आहे. तर डायरेक्ट भेटूया उद्या. सो आता सकाळचे वाजल्यात 8 आणि आम्ही निघतो आता दर्शनाला. हे बघा कुर्ता घातलाय मी, पप्पाने अजून कुर्ती पण घातली व्हाईट व्हाईट. मस्त फोटो येते तिकडे. काय प्यायला लागलेत सगळे आता. चाय मी पित नाही, मला ऍसिडिटी होते. ऍसिडिटी होते चाय पिल्यावर. सध्या फोटोशूट चालू आहे. आयफोन वाला माणूस घेऊन आलोय तर फोटोशूट चाललाच पाहिजे. आमचा शेट अरे त्यावरच काय एखादे आहे पण काढा जरा. हे मस्त बॅकग्राऊंड आहे. या सगळी फोटो काढायला फ्री मध्ये. आयफोन मला आहे. पहिलाच पोज बघून येवाचा घरून. चला गाईस आता निघतो. काय करतो थोडी तिकडे बहुतेक गर्दी नसेल सांगतायत सगळी. बघूया कसं काय होते. आता बसलो इनोवा मध्ये. एक गाडी बंद पडली टव्या. आणि गाडी कोणची माहिती काय? आयुषीच्या मामाची आहे ना आयुषी. डोंगरावर चढवायला गाडी डायरेक्ट. रस्ता वाढवायचा आहे. कोलबी मस्त लागत होती काल. चला गाईस पोचलो आम्ही. सगळे जमा होता एक जागेवर. आम्ही एकदा आलेलो त्याच दिवशी मग रात्री आम्ही सगळी पोरं गेलेलो. भाई होते, बबली दिदी, सगळे आम्ही, सिद्धी दिदी सगळे आम्ही चालत चालत गेलतो रातचे. दमली सगळी. आलो काय जवळच आहो आता. फायनली काहीच पोचलो आम्ही. तुम्हाला दाखवतो इकडे. आता बघा ओटी घेऊन पार लगेच. हार बघा कसं नाही घेतलाय. आली सगळी बघा गाईस. स्क्रीन लावले बघा, त्याच्यावर लाईव्ह दिसते सगळं दर्शन. मला पण असा फोटो काढायचा आहे. होय काल गाजवला ना तुम्ही, मजा आली डान्स बघायला तिथे. बघा एकविरायचं. काही सांगताय तिकडे साप दिसलाय. थोडा थोडा दिसत असेल तुम्हाला. चला दर्शनाला. पटकन दर्शन आहे. मस्त काहीच गर्दी नाही आहे, आरामात दर्शन होणार आहे. थांबलो आता आम्ही इकडे.
हे बुद्धाची केव बघा हे साईड बुद्धदेव. बघा बाल्यामामाचं पहिलं नाव लिहिलं इकडे सुरेश म्हात्रे. बघा गाईस आपल्या आगरी माणसाचं नाव सगळ्यात पहिला लिहिलं इकडे एकविऱ्याला. बघा दर्शन घ्या आमच्यासोबत तुम्ही पण. नवीन पोज मारा काय नवीन पोज आहे का नाही काय नवीन पोज काय तरी हात जोडा. इकडे बघा कोंबडा उडाला कोणीतरी. त्या बघा फिरायला जायला घालायला मस्त आहेत. जेंट्ससाठी पण आहेत. मम्मीला पाहिजे की वाले आवडले डार्क कलर पिंक. गॉगल बघा गाईस आणि सिंगवाला नानीला पण आवडली. टोपी घेवायची ना मध्ये मस्त काय जावाला फिरायला. मास बघा तुळजा भवानी फिराई. सो गाईस हे बघा चष्मा घेतलाय मी. आता भेटूया डायरेक्ट खाली फार्म हाऊस वर. बघा आल्या यांनी डायरेक्ट उड्या मारल्या स्विमिंग पूल मध्ये कपडे चेंज करून. भुवंश ओय मार. मार काहीच पाणी जाम थंड आहे. नुसतं पाण्यात उभा राहिलं ना असं बर्फासारखं वाटतंय पायाला. बर्फ येईल आपल्या पायाचा असं वाटतंय. भुवनला अटकून ठेवले नानाने. ये रडते ना साधं. इकडे वन साइड चाकणा घेऊन आलोय मी खायला टाइमपास. बघा काय फायनली हा धबधबा चालू केलाय. तुम्हाला कालपासून दाखवायचं होतं मला. आता बघा थोडा फास्ट वाहतो पाणी. बघूया आता पाण्याच्या अंडर जाऊन. चला आता पाण्याच्या आतमध्ये उतरलो. पाणी अजून पण जाम थंड आहे. कारण की आता ऊन पण नाही लागत. आता दुपारचे किती वाजले असतील 1:45 वाजायला आले. पैसा वस्तू आता बघा वेल येईल थोड्या टायमात. बघा वेल थंड आहे ना जाम पाणी. मार उडी. जाम भारी आहे फार्म हाऊस. एकदम पैसा वसूल आहे. बघा स्वरूप दादाला पण आवडला. आता चाललो जेवण घेतो थोडंसं परत पाहू नंतर. जेवणात बघा काय आहे. चिकन चिल्ली आहे परत मटन आहे अजून डाल भात पण आहे शाकाहारी.
सो चला काय आजसाठी एवढंच. तुम्ही बघितलं असेल 2 दिवस आम्ही किती धमाल केली आणि एकविरा आईचं दर्शन पण एकदम आरामात झालेलं आहे मस्तपैकी. स्विमिंग पूलमध्ये जास्त वेळ पोहलो असतो आम्ही, पण पाणी खूप थंड होता, आता अजूनपर्यंत पोहत राहिलो असतो. चला आजचा ब्लॉग इथे जण करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. तर चला बाय.